महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। इस बड़े डिजिटल दुनिया में हर बिजनेस की एक कहानी है जो सुनाई जानी बाकी है। THRM में हम आपके डिजिटल सपनों को हकीकत में बदलते हैं। सोशल मीडिया से लेकर वेबसाइट्स तक, SEO से लेकर गूगल माई बिजनेस तक, हम आपकी ऑनलाइन प्रेजेंस मैनेज करते हैं, वो भी ऐसे प्राइसेस में जो आपकी जेब पर भारी ना पड़े। उल्लासनगर से लेकर फोर्ट मुंबई तक हम आपके डिजिटल सफर में आपका साथ देंगे। हमारे साथ जुड़िए और अपने बिजनेस को डिजिटल युग में फलते फूलते देखिए। THRM डिजिटल मार्केटिंग एजेंसी, जहां से आपका डिजिटल सफर शुरू होता है। नवा आवाज महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तर पाहूया आजच्या महत्त्वाच्या काही घडामोडी। अंबरनाथमध्ये संदलमध्ये फोडलेल्या फटाक्यांमुळे एका महिलेचा डोळा निकामी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। उलनचाळ परिसरात घडलेल्या या घटनेप्रकरणी अंबरनाथ पोलिसांनी संदलच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। अंबरनाथमध्ये सध्या गैबनशहा वलीबाबांचा उरूस सुरू आहे। या निमित्ताने नेताजी मार्केट परिसरातील एकता मित्र मंडळाच्या वतीने शुक्रवारी संदल म्हणजेच मिरवणूक काढण्यात आली होती। ही संदल उलनचाळ परिसरातील मन्नत हॉटेल जवळ आली असता संदलमध्ये सहभागी असलेल्या एका तरुणाने तिथे फटाके फोडले। यातील एक फटाका उडून तिथून जाणाऱ्या मल्लम्मा चलवादी या महिलेच्या उजव्या डोळ्याला लागला। यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत होऊन डोळा निकामी झाला आहे। या घटनेनंतर मल्लम्मा यांना तातडीने मुंबईच्या JJ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या संदलचे आयोजक, एकता मित्र मंडळ आणि फटाका फोडणाऱ्या अज्ञात तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी दिली आहे। एकता मित्र मंडळाची संदल ही उलनचाळ मन्नत हॉटेल जवळ आली असता त्यातल्या एका उत्साही कार्यकर्त्याने एक फटाका लावला। त्या फटाक्याचं जे मागील माती असते ती उडून मल्लम्मा चलवादी नावाच्या महिला या घरी जात होत्या, त्यांच्या उजव्या डोळ्याला लागला आणि त्या जखमी झाल्या। आपण तात्काळ दखल घेऊन सदर महिलेचा जबाब नोंद करून अंबरनाथ पोलीस ठाणेस गुन्हा रजिस्टर क्रमांक 472/25 BNS कलम 125, 125(1), 288 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा 33(1), 131 अन्वये गुन्हा दाखल केला आहे। सदरचा गुन्हा हा संदलाचे आयोजक आहेत त्याच्यावर व एक अज्ञात जो फटाकाधारी होता ज्यांनी फटाका उडवला तर त्याच्यावर दाखल करण्यात आला आहे। तर या बाबतीत तपास चालू आहे। फटाका ज्यांनी उडवला त्याचा शोध घेऊन पुढील कारवाई आमच्यातर्फे चालू आहे। सध्या महिला JJ रुग्णालय येथे उपचारकामी त्या गेलेल्या आहेत, तरी पुढील त्यांच्या प्रकृतीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत। बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा सतत अपडेट। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।